सकाळी आपण एक नवजात बालक जे त्याचा मृत्यू झाला होता. ते नातेवाईकांचा आरोप असा आहे की हलगर्जीपणामुळे तो मृत्यू झाला. काय सांगता? कसं आहे की मी डॉक्टर रवींद्र राजपूत देवकी हॉस्पिटल 14 वर्षापासून मनमाडमध्ये NICU चालवतो आहे. या बाळासोबतच साधारण एक 12 बाळा ॲडमिटेड आहे, काही 900 ग्रॅम 1 किलोचे. हा बाळही कमी वजनाचा आणि इमर्जन्सीमध्ये याचं सिझेरियन सेक्शन झालं. आईच्या गर्भातलं पाणी कमी झालं होतं. 2 दिवसापूर्वी अतिशय क्रिटिकल कंडिशन माझ्या NICU मध्ये ॲडमिट झाला. फक्त 40 सॅच्युरेशन होतं आणि CPAP व्हेंटिलेशनवर याला ठेवण्यात आलं. CPAP व्हेंटिलेशनवर वडिलांना आणि फॅमिलीला सर्व गोष्टीची कल्पना दिलेली होती आणि त्यांची परिस्थिती कमी असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही कुठेच नाशिक किंवा मालेगावला पेशंट हलवू शकत नाही, आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेमध्ये अंगीकृत करा. त्याप्रमाणे त्यांनी रजिस्ट्रेशनही केलं. पेशंटला एकही रुपया खर्च न लागता पेशंटची ट्रीटमेंट चालू केली, व्हेंटिलेशन चालू केलं, इंजेक्टेबल चालू केले. 8 तारखेला हाय फ्लो ऑक्सिजनवर पेशंट बऱ्यापैकी मेंटेन होत होता. पण जे कमी वजनाचे हे जे शी गिळल्यामुळे जन्माच्या वेळेस फुफ्फुस हे बाळ 48 ते 72 तासात कधीही खराब कंडिशनमध्ये जाऊ शकतात आणि हे वैद्यकीय दृष्ट्या नोंद आहे. त्याच्यामुळे अशा बाळांना NICU स्टे दिला जातो. बाळाच्या वडिलांना आजीला ही सगळी गोष्ट सांगण्यात आली. त्यांचं म्हणणं होतं बाळा आम्हाला दूध पिण्यासाठी खाली द्या. त्यावेळेस त्यांना सांगितलं की हे बाळ क्रिटिकल असल्यामुळे ऑक्सिजन जो आहे CPAP व्हेंटिलेशनवरून सर्व देत आहे. आणि मग तशाच पद्धतीने बाळाला श्वास घ्यायला अजून त्रास व्हायला लागला. त्या सर्व गोष्टींची कल्पना त्यांना दिलेली होती. रात्री 3 वाजता स्वतः मी तो येऊन बाळ बघितला. 1:30 वाजता आमच्या मॅडम डॉक्टर पूनम राजपूत यांनीही तो बेबी बघितला आणि सकाळी देखील मी आलो तर त्यावेळेस त्याला श्वास घ्यायला जास्त त्रास व्हायला लागला, त्याला झटके आलेत आणि त्यामुळे त्याला अजून पुढची स्टेज इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशनवर इंट्युबेशन करून हे केलं. जी नाशिक किंवा मेट्रो सिटीमध्ये द्यायला पाहिजे त्या सर्व पद्धतीची व्हेंटिलेटर ट्रीटमेंट आपण बाळाला दिली. पण काही गोष्टी ज्या असतात की जे फुफ्फुस शी गिळल्यामुळे जे डॅमेज झालेले होते तर त्यामुळे तो रिकवर होऊ शकला नाही आणि वैद्यकीय दृष्ट्या काही गोष्टी डॉक्टरांच्या पलीकडे असतात. ते सगळे प्रयत्न करूनही त्या गोष्टीसाठी अपयश आलं आणि मग त्यावेळेस मग हे आरोप प्रत्यारोप हा असतो की हलगर्जीपणा किंवा काय. सगळे ट्रीटमेंट आम्ही केलेली आहे. त्या सर्व गोष्टींचे जे काही नोट्स आणि बाकी गोष्टी आम्ही त्या क्षणी त्यांना दिले की म्हटलं तू आम्ही सर्व जे काही केलंय ते बेस्ट लेवलला केलेलं आहे आणि ते दिलेलं आहे. आणि आत्ताही 11 ते 12 बाळा आमच्या NICU मध्ये आहेत आणि तेही 900 ग्रॅम 1 किलो इतकंच नाही. ह्याच फॅमिलीतला याच्याच बहिणीचे 2 बाळं पुण्यावरनं BP वाढला म्हणून आमच्याकडे आले होते. त्यावेळेस 200/100 BP मध्ये इमर्जन्सी तिचंही सिझर आम्ही केलं. एक बाळ साधारण 1 किलोचं 1.25 किलोचं असं आमच्या NICU 1 महिनाभर होते. त्यांना तिथे एकही रुपया खर्च नाही आला. यांनी स्वतःहून सोशल मीडियावर त्या पोस्ट टाकल्या आणि त्या गोष्टी सगळ्या झाल्या. म्हणजे याच फॅमिलीचा विश्वास सर्व होता. त्या पद्धतीने सर्व गोष्टी केल्या. आमच्या पद्धतीने आम्ही सर्व गोष्टी द बेस्ट लेवलला पूर्ण केलेत. पण काही गोष्टी वैद्यकीय क्षेत्राच्या पलीकडे असतात. प्रत्येक बाळाचा किंवा प्रत्येक नवजात अर्भकाचा स्वतःचा रिस्पॉन्स हा डिफरंट असतो आणि त्या पद्धतीने तो तितका रिस्पॉन्ड करू शकला नाही. त्यामुळे इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशनला तो रिस्पॉन्स न केल्यामुळे सगळ्या बाळाचा मृत्यू आम्हाला बाळाच्या वडिलांना डिक्लेअर करण्यात आला. त्यांना सर्व गोष्टी दाखवल्या. तिचा वडील मोईन अखिल तांबोळे देवकी हॉस्पिटल या ठिकाणी मला मुलगी झाली होती 7 तारखेला रात्री 9:21 डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे व डॉक्टरांना आम्ही जे विचारलं त्याप्रमाणे मुली व्यवस्थित होती आणि ऑक्सिजन वगैरे मेंटेन करत होती जे काही आम्हाला डॉक्टरांनी कालपर्यंत सांगितलं. आज जे आहे मी मुलीला भेटायला आलो सकाळी 7, 7:30 ते 8 दरम्यान. जेव्हा मी वरती गेलो तिथं बघितलं तर तिथे कोणीच अवेलेबल नव्हतं. RMO नव्हते, सिस्टर्स नव्हत्या, कोणी नव्हतं तिथे. नंतर सिस्टर आल्या मागून मी त्यांना विचारलं की मी जाऊन बघू का. तर बाहेर एक काचेची एक विंडो आहे, तिथून आम्हाला पेशंटला बघायला सांगता. आम्ही तिथून जेव्हा पेशंट बघितला, मी जेव्हा तिथून माझ्या मुलीला बघितलं तिथून तर असं वाटत होतं मुलगी रिस्पॉन्स करत नाहीये. तिथून तेवढ्या सिस्टर आल्या, त्यांनी बघितलं मुलीला, पायावर टिचक्या वगैरे मारल्या, हलवलं तिला, पण ती काहीच रिस्पॉन्स करत नव्हती तोपर्यंत. मग त्यात पॅनिक झाल्या. मुलीने शी पण केलेली होती, तीही त्यांनी बघितलेली नव्हती. तिची सलाईनी संपलेली होती, तीही त्यांनी बघितलेली नव्हती. जेव्हा त्या पॅनिक झाल्या तेव्हा त्यांनी बघितलं, तेव्हा त्यांनी तिचा डायपर वगैरे चेंज केला आणि ते साफ करण्याचा प्रयत्न करत होत्या. IV जी लावलेली होती सलाईन ती माझ्या समोरच त्यांनी काढली आणि तेव्हा ते पॅनिक झाल्या. तोपर्यंत त्यांनी डॉक्टरांना फोन केला नाही. जेव्हा मी या साईडने दरवाजा नॉक केला तिथून त्या आल्या आणि मला बोलल्या की तुमचं पेशंट इमर्जन्सी झालंय. मी डॉक्टरांना फोन केला स्वतःहून, सर म्हटलं अशी अशी कंडिशन झाली आहे. त्याच्यानंतर एक सिस्टर अजून खालून वरती आल्या. वरती राणी सिस्टर होत्या, खाली मंगल सिस्टर म्हणून होत्या. त्या वरती आल्या, त्यांनी मला सांगितलं, त्या मध्ये गेल्या. त्या दोघी पॅनिक करत होते. परत मी डॉक्टरांना फोन केला की सर पेशंटची कंडिशन खराब झाली, मला असं वाटतंय ते काहीच रिस्पॉन्स करत नाहीये,
सिस्टर पॅनिक झाले. मग सर धावत धावत इथं आले. इथं आल्यानंतर आम्ही जे बघितलं माझी मुलगी पूर्ण निळी झालेली होती आणि ती एवढ्या लवकर होत नाही जसं आमच्या बघण्याप्रमाणे. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांना म्हणजे जेव्हापासून आम्ही इथं आहोत तेव्हापासून आम्ही विचारतोय आम्हाला सीसीटीव्ही द्या, सीसीटीव्ही द्या, सीसीटीव्ही द्या. मागच्या 4 तासापासून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दिले नाही आणि जेव्हा सीसीटीव्ही फुटेज दिले त्याच्यात जे आम्हाला पाहिजे NICU ची जी फुटेज आम्हाला हवी आहे ती आम्हाला फुटेज भेटलेली नाही. तुम्हाला असं म्हणायचं आहे का डॉक्टरांच्या आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे तुमची लहान ते तर आहेच, पण त्याच्यात अजून एक गोष्ट जी मी सांगू इच्छितो का जेव्हा आम्ही मागितलं तर तुम्ही आतापर्यंत काय ट्रीटमेंट दिली माझ्या मुलीला आणि ती आम्हाला फाईल द्यावी तुम्ही, तेव्हा ती फाईल त्यांनी खूप वेळ आम्हाला पहिली गोष्ट तर दिली नाही आणि जेव्हा दिली ती फाईल पूर्ण टॅम्पर केलेली आहे. कुठं जे काही मागे लिहिलेलं होतं ते कुठे ऑक्सिजन खोडलेला आहे, कुठे वेळ खोडलेली आहे, कुठे डेट खोडलेली आहे, सर्व बदल करून आम्हाला ते दिलं गेलेलं आहे. आणि हे पूर्ण डॉक्टरांचा, नर्सचा आणि स्टाफचा हलगर्जीपणा आहे. जर तुम्ही NICU जर तुमचे 10, 15, 20 मुलं जर ऍडमिट आहे तर तुम्ही 2 सिस्टर तिथे ठेवताय. एक सिस्टर खालचा वॉर्ड बघते, एक सिस्टर बाथरूम मध्ये असते. मग तुम्ही करता काय? आणि तुम्हाला RMO तिथे ठेवणं गरजेचं आहे. जर तुमच्या हॉस्पिटलला गव्हर्नमेंट स्कीम आलेल्या आहेत तर तुमची जबाबदारी ती तर तुम्हाला RMO ठेवावे लागतील, पण तुम्ही RMO सुद्धा ठेवलेले नाही. मग आमचे पोरं कोणाच्या जबाबदारीवर आहेत? दादा, तुमचं नाव काय? मी मोहीन अखिल तांबोळी, राहणार जमदाळे चौक, मनमाड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.